मित्र, तडाखेच्या या नव्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओ आहे, त्याचं टायटल आहे भामटं राजकारण। आपण पाहतच असाल महाराष्ट्रामध्ये सध्या काय चाललं आहे। एक कॉमेडियन आहे कुणाल कामरा, त्याने एक नवीन गाणं बनवलं होतं आणि त्या गाण्यामुळं भल्या भल्या लोकांना मिरची लागली। त्या लागलेल्या मिरचीच्या तिखटपणातून काही कार्यकर्ते पण म्हणायला मला लाज वाटते, काही समाजकंटकांनी त्या कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला। मला एक विचारायचं आहे फडणवीसांना की तुम्ही जर खरंच सत्यवादी आहात, जर तुम्ही खरंच इमानदारीत राजकारण करणारे असाल तर एक सांगा मला की हा व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर ह्या व्हिडिओवर प्रश्न तुम्हाला मी विचारेन। सावरकर जी ने माफी मांगी है, तो माफीनामे की जो बात है वो तो उस जमाने में बहुत से लोग एक प्रिस्क्राइब्ड फॉर्मेट पे बाहर निकलने के लिए माफी मांगते थे। छत्रपति शिवाजी ने 5 बार पत्र लिखा था औरंगजेब को, तो उसका मतलब क्या? अपमान केलेला आहे। राहुल कोरटकर, सोलापूरकर यांच्यावर काय कारवाई केली तुम्ही? सोलापूरकरचं ऑफिस तोडलं का तुम्ही? हे सगळं राजकारण सोयीचं राजकारण आहे, स्वार्थी राजकारण आहे। आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही हे राजकारण केलं, नाहीतर तुम्ही कधीच सुधांशू त्रिवेदीचा कार्यक्रम केला असता। हे चुकीचं आहे। सुधांशू त्रिवेदीवर पण कारवाई व्हायला पाहिजे कायदेशीर। हे तुम्ही सोयीचं राजकारण करताय। हे शिंदे साहेबांचा अपमान तुम्हाला सहन झाला नाही। तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कसा सहन झाला? तुम्ही कसं गप्प बसला? त्या सुधांशू त्रिवेदी विरोधात एक ब्रही तुम्ही का नाही काढला? ह्या सगळ्या राजकारणाला सोयीचं राजकारण म्हणेन आणि माझ्या व्हिडिओचं शीर्षक पहा, संबंध कसा जोडायचा, काय करायचं तुमचं तुम्ही पहा, पण चाललंय हे भामटं राजकारण।